हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका. आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक असा बघणार आहे जो फिजिक्समध्ये 11th आणि 12th दोन्हीमध्ये तुम्हाला येणार आहे. तर तुमचा कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये सगळ्यांना डाऊट असेल की हा काय कन्सेप्ट आहे. ठीक आहे. 11th आणि 12th ह्या दोन्हीमध्ये हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावर तुम्हाला 2 चॅप्टर आहेत. ओके, तर बघूया. फर्स्ट आपल्याला काय लर्न करायचं आहे, इनर्शिया. इनर्शिया काय आहे, इनर्शिया म्हणजे काय. ठीक आहे. तर त्याआधी आपण प्रत्येक वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण प्रत्येक वेळेस डेफिनेशन रीड करणार आहे, त्याच्यावरून एक्झाम्पल बघणार आहे, त्याला एक्सप्लेन करणार आहे, ज्यावरून तुम्ही एक्झाम्पल, डेफिनेशन आणि उदाहरण या तिघांना कनेक्ट करू शकता. का तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कन्सेप्ट समजणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं तुम्हाला एक्सप्रेस पण करता यायला हवं आणि लिहिता पण यायला पाहिजे. त्यामुळं हा खूप मुद्दा महत्त्वाचा आहे. चला बघूया. नॅचरल टेंडन्सी म्हणजे काय, आपण एक्सटर्नल कुठलाही फोर्स लावणार नाहीये, नॅचरली हे गोष्टी घडणार आहेत. ऑफ अन ऑब्जेक्ट, कोणता ऑब्जेक्ट आहे जो टू रेजिस्ट चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. कोणतीही बॉडी जी मोशन मध्ये आहे रेजिस्ट करते चेंज कुठली रेजिस्ट करते. जर मी आता तुम्हाला बोलत आहे राईट, तर माझं हे बोलणं जे आहे ते थांबायला नाही पाहिजे, कंटिन्यू चालायला पाहिजे. आणि जर मी थांबवत असेल तर त्याला ही काय करते, रेजिस्ट करते. त्याला आपण म्हणतो इनर्शिया. रेजिस्ट, मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. आता इनर्शियाचं रिअल एक्झाम्पल तुम्हाला 1 बाय 1 मी देईन. ठीक आहे. तर या डेफिनेशनमध्ये इनर्शियाचं मिनिंग आहे. आता हे एक्झाम्पल टाईपमध्ये बघूया. आता याच्यामध्ये वेगवेगळे सिच्युएशन आहे. बघा, इनर्शिया ॲट रेस्ट वेन बस सडनली स्टार्ट. आता बघा, ज्या वेळेस बस सडनली स्टार्ट होते त्यावेळेस काय होतं, तुम्ही बघितलं असेल, आपण ज्यावेळेस बस स्टार्ट झालेलं असतं तेव्हा बॅकवर्ड जातो, मागे जातो. इथं काय झालं, इनर्शियानं काय काम केलं, आपण एक स्टेडी पोझिशनमध्ये बसलेलो, म्हणजेच काय, गाडी हलत नसताना ॲट अ रेस्ट पोझिशनला जी काही तुमची मोशन होती, जे काही तुम्ही बसला होता त्याच पद्धतीनं राहण्याची मोशन जे आहे त्यासाठी तो काय करतो, रेजिस्ट करतो. म्हणून काय होतं, आपण बॅकवर्डला मागे पुश केलं जातं. ठीक आहे. आता इनर्शिया ऑफ मोशन वेन कार ब्रेक सडनली. आता बघा, इथं कार किंवा बस तुम्ही दोन्ही घेऊ शकता व्हेकल. ज्यावेळेस ती ब्रेक करते त्यावेळेस तुमचं मोशन काय झालेलं असतं, फॉरवर्ड डायरेक्शनला तुम्ही जात असते राईट. पण अचानक ब्रेक घेतल्यामुळे काय होतं, तुमचं मोशन स्टॉप व्हायला पाहिजे, पण इनर्शियामुळे काय होतं, तुम्ही फॉरवर्ड डायरेक्शनला काय होतंय, बेंड होतंय. मग हाच काय आहे, इनर्शिया ऑफ मोशन आहे. ठीक आहे. पुढे जाऊ, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, याच्यामध्ये रोटेशन मोशन माहिती आहे तुम्हाला, आपल्याला ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. रोटेशन मोशन काय, विथ द ॲक्सेस फॅन फिरतोय राईट. तशाच पद्धतीनं मुवमेंट ऑफ इनर्शियाचं बेस्ट एक्झाम्पल काय, टाईट रोप वॉकर्स. म्हणजे काय, तुम्ही सर्कसमध्ये बघितलेलं असेल किंवा मूव्हीजमध्ये बघितलेलं असेल, काय आहे, 2 बांबूज किंवा 2 खांब किंवा 2 सपोर्ट्स घेऊन तर काय केलंय, रोप बांधले. ठीक आहे. त्याच्यावर एक व्हील आहे आणि त्याच्यावर एक जण काय करतोय, तो रोटेट करतोय. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया काय काम करतो इथे, ज्यावेळेस हे व्हील रोटेट होत आहे तर ही रोटेशन मोशन जी आहे ती चेंज होऊ नये म्हणून काय करतो, रेजिस्ट करतो. त्यालाच काय म्हणणार आपण, मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा झाला एक्झाम्पल मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. प्रत्येका आता नेक्स्ट काय बघणार आपण, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता बाय डेफिनेशन मुवमेंट ऑफ इनर्शिया काय ते बघायचं. अ मेजर ऑफ एन ऑब्जेक्ट रेजिस्टन्स टू चेंज इन इट्स रोटेशनल स्पीड. बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण एक्झाम्पल थ्रू बघूया अजून एकदा. डेफिनेशन कशी कनेक्ट होते इथं बघा. हा जो पर्सन आहे जो रोटेट होतोय व्हील्सनुसार, हा जो रोटेशन मोशन याचं जे आहे हे बॅलन्स होतंय कुणामुळे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया. का तर ती रेजिस्ट करते रोटेशनला, रोटेशन मधून चेंज होऊ नये म्हणून काय करते ती, मुवमेंट ऑफ इनर्शिया बॅलन्स होत आहे. कशामुळे बॅलन्स होत आहे, हा जो मास डिस्ट्रीब्यूट केलेला आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला मी एक्झाम्पल थ्रू अजून एक्सप्लेन करेन. ठीक आहे. पण इथे जो आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय करतोय, वर्क करतोय. त्यामुळं हा काय करतोय, रोटेशन मोशन इझिली करू शकतोय. ठीक आहे. पुढे जाऊया. आता हे 2 सर्कल बघा, याच्यामध्ये मी काय केलं, एक स्मॉल आणि एक बिग
सर्कल काढलेलं आहे, ठीक आहे. पण ह्या दोघांचं मास जे आहे मी सेम ठेवलेलं आहे, पण रेडियस जो आहे तो डिफरंट घेतलाय. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ऍक्सिस ऑफ रोटेशन आपला काय होणार आहे, हे बघा, या स्मॉल मध्ये मला जर रोटेट करायचं असेल, ठीक आहे, एक रोटेशन कंप्लीट व्हायला जो काही मला टाइम लागेल तो आणि हा कंप्लीट करायला जो काही टाइम लागेल तो सेम असेल का? जरी मास ह्या दोघांचा सेम असला तरी टाइम सेम लागेल का? नाही. का? तर यांचा जो रोटेशन सर्कल जो आहे तो काय आहे, वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, टाइम सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कशावर डिपेंड आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन फर्दर किती मास रोटेट करतोय आणि मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यावर काय करते, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार हे डिसाइड होत आहे. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे, की पॉइंट्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आता हे जे काही मी पॉइंट सांगितलं, डेफिनेशन सांगितलं, तोच मुद्दा आपण की पॉइंट्स मधून बघणार आहे. म्हणजे पॉइंट वाईज लक्षात घेणार आहे की नेमकं काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, कसा वर्क करतो किंवा त्याची प्रॉपर्टीज कशा आहेत. ठीक आहे. फर्स्ट बघूया, हायर मोमेंट ऑफ इनर्शिया मेक्स इट्स हार्डर टू स्टार्ट और स्टॉप रोटेशन मोशन. आता ह्याच्यात आहे ना दोन आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. याच्यामध्ये काय करणार आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया कशामध्ये जास्त आहे तो एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. सायकलची व्हील घ्या. सायकलची व्हील कशी आहे बघा, एक मिनिट, हे आहे सायकल आणि याचं जे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, इथून आपण काय करूया, इक्वल मास डिस्ट्रीब्युशन केलंय इथे. ठीक आहे. याच्यामध्ये कडेला कॉर्नरला मास जो आहे आपला पूर्णपणे सबटेंडेड काय केलाय, कॉर्नरला केलाय. ठीक आहे. या केसमध्ये काय होणार आहे, आपला मास जो आहे जो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे तो काय झालेला आहे, फर्दर ऍक्सिस ऑफ रोटेशन झालेलं आहे. त्यामुळे काय होणार, तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, वाढणार. हे बघा, मासचं डिस्ट्रीब्युशन वर डिपेंड करतं. आणि या वेळेस आता हे तुम्हाला बाय एक्झाम्पल सांगते, मोमेंट ऑफ इनर्शिया इथं का वाढतो. ज्यावेळेस तुम्ही सायकल चालवता सुरुवातीला तुम्हाला थोडासा जास्त फोर्स लावावा लागतो, बरोबर आहे. स्टार्ट करताना थोडासा हार्ड जाणार आहे, राईट. पण एकदा का स्टार्ट झाला तर रोटेशन मोशन जो आहे तो फास्ट होतोय. त्यावेळेस तुम्ही स्टॉप करायला जेव्हा जातात, सायकल जेव्हा स्टॉप करायला जातात तेव्हा सुद्धा काय होणार आहे, फोर्स तुम्हाला जास्त लागणार आहे. का? तर मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे त्याचा जास्त आहे. कळते. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असलेला एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. त्यासाठी काय करू आपण, दोन एक्झाम्पल आहेत. एक एक्झाम्पल आहे, आधीच्या काळामध्ये आपण जातं वापरत होतो बघा, जातं वापरत होतो. त्याच्यामध्ये काय करत होतो आपण, रोटेशन जे काय होतंय, मास जे आहे तो कसा डिस्ट्रीब्यूट आहे, हे पूर्ण इक्वली डिस्ट्रीब्यूट आहे आणि इथून तुम्ही काय करताय, रोटेट करताय, राईट. तर याच्यामध्ये मास जो आहे तुमचा काय झालाय, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. त्यामुळं तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, हाफ होणार आहे. काय होणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ होणार आहे. का? तर इक्वल मास डिस्ट्रीब्युशन केल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जो काही रोटेशन मिळणार आहे तो स्मॉल मध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्टार्ट करचाल तो तेव्हा स्टार्ट होईल आणि थांबवले की तो लगेच थांबायला चालू होईल. म्हणजे जेव्हा जाता तुम्ही फिरवता तेव्हा तुम्ही इझिली फिरवू शकता आणि जेव्हा थांबवता तो लगेच थांबतो. का? तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, कमी आहे. कळतंय. तर हे दोन एक्झाम्पल आहेत, हायर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लोअर मोमेंट ऑफ इनर्शिया. हे दोन एक्झाम्पल कळतायत का तुम्हाला. म्हणून इथं काय म्हणलंय, हायर मोमेंट ऑफ इनर्शिया मेक्स हार्डर टू स्टार्ट और स्टॉप. मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला तर स्टॉप आणि स्टार्ट करायला हार्ड जातं. पण मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तर तुम्ही इझिली स्टार्ट पण करू शकता, इझिली स्टॉप पण करू शकता. पुढे जाऊया. आता हे अजून काही काही प्रॉपर्टीज आता मी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये पण सांगते की मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे
ऍक्सिस ऑफ रोटेशन मास पासून फर्दर कसं डिस्ट्रीब्यूट केलं त्याच्यावर. सेकंड, मासचं डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया कसं होईल. मी त्याचं पण एक्झाम्पल दिलं की मास जर इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला असेल तर तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया हाफ होतो. जर मुवमेंट ऑफ इनर्शिया फर्दर अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. ठीक आहे. तर बघा, मास इन्क्रीजेस. आता हे एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला आत्ताच म्हणलं मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. इथे पण तुम्ही मास इन्क्रीज केलं तरी हा मुवमेंट ऑफ इनर्शिया आता ह्याच्या जागी सेम एक चाक घ्या, सायकलच्या व्हीलच्या ऐवजी तुम्ही काय करा, हा जो मास आहे जो इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे कॉर्नरला, हा जो मास आहे कॉन्स्टंट डिस्ट्रीब्यूट करूया. अशा प्रकारचं एक चाक बनवूया. पूर्ण हे मास आहे ना इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. याचा चाक जेव्हा तुम्ही सायकलला लावाल आणि सायकल स्टार्ट कराल तेव्हा काय होणार आहे, तुमचं सायकल इझिली स्टार्ट होणार आहे आणि तो गोल फिरणार सुद्धा आहे आणि इझिली थांबणार सुद्धा आहे. का तर याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, कमी आहे. आता याचं इक्वली मास डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तो इझिली स्टार्ट होतो मूव्ह करायला, रोटेट व्हायला, आणि तो थांबतो पण इझिली. बरोबर आहे. तुम्ही वाटलं तर हा एक्सपेरिमेंट करून बघा. जर सायकलच्या व्हेकलला याऐवजी हे जर तुम्ही व्हील लावलं तर काय होईल. ठीक आहे. किंवा तुम्ही बैलगाडीला बघितलं असेल, बैलगाडीचे चाकं पण बघा अशा पद्धतीच्या आधी होते. आता हे बंद होऊन हे झालेलं आहे. का तर हा लगेच स्टार्ट होतो आणि लगेच बंद होतो. त्याच्यामुळे काय होतं, परत स्पीडअप करायला प्रॉब्लेम होतो. याच्याने काय प्रॉब्लेम होत नाही. बैलाच्या चाकांना पण अशा पद्धतीने का बनवलं, जेणेकरून उबड खाबड जरी रस्ता असेल तर तो काय करणार आहे, प्रॉपर स्पीड पकडणार आहे, थोडासा कॉन्स्टंट स्पीड ठेवणार आहे. ठीक आहे. हा भले थोडा तो स्टॉप होणार आहे स्टार्ट करायला, हार्ड करायला, पण तो मूव्ह चांगल्या प्रकारे करतो. ठीक आहे. त्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असलेले चाकं बनवले जातात. ठीक आहे, बैलगाडीचं. ठीक. हे तुम्हाला दोन एक्झाम्पल समजले, हा पॉईंट आणि हा पॉईंट. काय डिफरन्स आहे ह्या दोन पॉईंटमध्ये. मुवमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होतो मास इन्क्रीज झाल्यावर, बट ते मासचं डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. ते डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने करतो त्यानुसार मुवमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं ते ठरतं. आता शेप आणि साईज बघा, मी आत्ताच म्हणलं शेप आणि साईज. आता इथं शेप काय केला, मी पूर्णपणे भरून मास डिस्ट्रीब्युशन कॉन्स्टंट केलं होतं. इथं काय केलं, कॉर्नरला भले ते मास दोन्ही सेम असू दे, पण मी काय केलं, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या कॉर्नरला म्हणजे फर्दर आवे. इथं बघा हा पॉईंट, मास फर्दर फ्रॉम द ऍक्सिस मुवमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस. आणि हे फक्त स्टेटमेंट वाईज नाही, एक्झाम्पल वाईज पण डन झालेलं. ठीक आहे. इथे बघू आता शेप आणि साईज डिटरमाइन्स हाऊ मास इज स्प्रेड आउट. शेप आणि साईजनं डिटरमाइन होतं की मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. दुसरं, ऍक्सिस ऑफ रोटेशन. The same object has a different moment of inertia when rotate about different axis. आता हे पण मुद्दा गरजेचं आहे. सपोज ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो मॅटर करतो की मोमेंट ऑफ इनर्शिया कसं असेल. जर या पेनमध्ये तुम्ही जर हा पेन रोटेट करत असाल, ठीक आहे, याच्या सेंटरमध्ये, त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे याच्या सेंटरला जर असेल आणि हा रोटेट करत असेल, ठीक आहे, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे, तुमचा पॉइंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. बरोबर आहे. पण ज्या वेळेस तुम्ही इथून रोटेट करायला बघता त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे, फोर्स जो तुमचा आहे जास्त लागणार आहे ॲज कम्पेअर टू सेंटरला. जेव्हा तुम्ही ॲक्सेस ठेवता, जेव्हा तुम्ही रोटेट करता, याला जो फोर्स लागणार आहे त्याच्या कम्पॅरेटिव्ह याला काय लागणार आहे, फोर्स जास्त लागणार आहे. का तर याचा ॲक्सेस ऑफ रोटेशन काय होतं, एका एंडला येतो. त्यामुळे फोर्स काय होतो, इझिली हा रोटेट नाही होणार. याला तुम्हाला फोर्स थोडासा वाढवा लागेल, मग हा काय करणार आहे, रोटेट होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही एखादी स्टिक देऊ शकता किंवा एखादं पट्टी घ्यायची किंवा त्यात होल करून तुम्ही त्यात काय करा, ॲड करा. आता हे बघा ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, ही रेजिस्ट करते म्हणजे दोन हात, त्यामुळे हा क्लिअरली कळत नाही. पण इमॅजिन करा जर हा रोटेट होत असेल, सेंटरनं रोटेट करताना सोपा जातो, पण ज्यावेळेस हा एका साईडनं रोटेट होतो त्यावेळेस त्याचा फोर्स वाढला जातो. ठीक आहे. सेम हा मुद्दा इथं आहे की ॲक्सिस ऑफ रोटेशन डिपेंड करतो मोमेंट ऑफ इनर्शियावर. ठीक आहे. पुढे जाऊ, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. हे मी आत्ताच तुम्हाला कन्सेप्ट सांगितलं की मासच्या डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, समजलं.
ओके, आता पुढे बघू. आता हे जे पॉइंट्स आहेत सगळं काही मोमेंट ऑफ इनर्शिया समजण्यासाठी आहे. आता रोटेशन मोशनमध्ये तुम्हाला याला कंपॅरिझन करायचं, लिनियर मोशन आणि रोटेशन. इनर्शिया जो आहे ट्रान्सलेशन मोशनमध्ये काम करतो, म्हणजेच काय, लिनियर मोशनमध्ये. एखादा ऑब्जेक्ट जर लिनियर मोशनमध्ये मूव्ह होत असेल तर तो त्याला काय करतो, चेंज होऊ देत नाही. त्यामुळे काय होतं, त्याला इनर्शिया म्हणतो. काय, लिनियर मोशन जो आहे त्याला रेजिस्ट करू देत नाही, म्हणजे त्याला चेंज होऊ देत नाही. ठीक आहे, त्याला रेजिस्ट करतो चेंज होण्यापासून. म्हणजेच काय, तो जर लिनियर मोशनमध्ये असेल तर त्याला सर्क्युलर मोशनमध्ये कन्वर्ट होण्यापासून थांबवणे किंवा रेजिस्ट करणे हेच आहे. ठीक आहे, मग हे लिनियर मोशन आणि रोटेशन मोशनमधल्या क्वांटिटीजचा डिफरन्स समजून घेऊ. पण त्यांचं वर्क सेम आहे. ठीक आहे, लिनियर मोशनचं वर्क स्ट्रेटमध्ये आहे तर रोटेशन मोशनचं वर्क रोटेटमध्ये आहे, पण त्या क्वांटिटीजचं काम सेम आहे. मास, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया. जे मासचं काम इनर्शियामध्ये होणार आहे, लिनियर मोशनमध्ये मास काम करतो आणि इथे काय करतो, मासच्या ऐवजी इनर्शिया काम करतो. ठीक आहे, फोर्स जो काही लिनियर मोशनमध्ये काम करतोय तो फोर्स जो आहे तो रोटेशन मोशनमध्ये काम कोण करतोय, टॉर्क. ॲक्सलरेशन, अँग्युलर ॲक्सलरेशन. मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम. कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. हा फरक आहे. इथं हाफ mv² आहे, इथं हाफ I⍵² आहे. अँग्युलर ॲक्सलरेशन आणि ॲक्सलरेशन ए आहे इथं सिम्बॉलिकल, इथं अल्फा आहे. मोमेंटम p = mv आहे, इथं मोमेंटम L = I⍵ आहे. ओमेगा हा आपला अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. तर हा जो डिफरन्स आहे हा लक्षात घ्या. आणि हे कन्सेप्ट सेम आहेत, फक्त मोशन वेगळं आहे. त्यामुळं काय झालंय, क्वांटिटीज वेगळे झालेले आहेत. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे ना, ओव्हरलॅप होऊ दे नका. हे जे सिम्बॉल्स आहेत, हे जे पॅरामीटर्स किंवा क्वांटिटी आहेत ते लिनियर मोशनमध्ये यूज होतात. रोटेशन मोशनचे जेव्हा तुम्ही गोष्टी सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला या क्वांटिटीजला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, बघून घ्या एकदा. आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या स्टुडंट्सला, तुमच्या रिलेटिव्सला सगळ्यांना शेअर करा, फॉलो करा, लाईक करा.